स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही गर्जना होती लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची। लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला। त्यांचं शिक्षण पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये झालं। त्यांनी 1879 साली कायद्याची पदवी घेतली होती। ते होते अभ्यासू शिक्षक, पत्रकार आणि लोकशक्ती जागवणारे जहाल नेते अशी त्यांची ओळख होती। इंग्रजांविरोधात भारतीयांना लढायला शिकवलं। जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव टिळकांनी सुरू केला। टिळकांचं गीता रहस्य हे कर्मयोगाचं बौद्धिक शस्त्र ठरलं आणि त्यांच्या लेखणीने ब्रिटिश साम्राज्य हादरलं। ब्रिटिश सरकारने सुनावलेल्या शिक्षेवेळी मंडाले येथे त्यांनी गीता रहस्य लिहून काढलं। याच लोकमान्य टिळकांनी 1 ऑगस्ट 1920 रोजी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार आजही कायम आहे।